नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑल अबाउट स्टडी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि हे जे प्रश्न आहे खूप महत्त्वाचे असे प्रश्न आहे। जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर ती सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणारच आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओमधला आपला पहिला प्रश्न आहे आणि तो आहे, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? तर असा प्रश्न आहे। तर आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवयित्री म्हणून ओळखल्या जाते। नंतर आहे, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या राज्यात आहे? असा हा प्रश्न आहे। तर हे जे उद्यान आहे हे आसाम या राज्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे। नंतर आहे, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलेले आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गाणे लिहिलेले आहेत। नंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए हे या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे। पुढचा प्रश्न आहे 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे आणि तो आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर आपलं उत्तर आहे कार्ल मार्क्स, ऑप्शन नंबर डी कार्ल मार्क्स। पुढचा प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा आणि तो आहे, पहिले महायुद्ध हे केव्हा सुरू झालेले होते? तर अगदी सोपा प्रश्न आहे, ऑप्शन नंबर बी 1914 साली पहिले महायुद्ध हे सुरू झालेले होते। पुढचा प्रश्न आहे 7व्या क्रमांकाचा, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या तारखेत साजरा केला जातो? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 28 फेब्रुवारी। 28 फेब्रुवारी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे 8व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? ठीक आहे, हा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी प्रस्तावना। ठीक आहे, ऑप्शन सी प्रस्तावना। पुढचा प्रश्न आहे 9व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? असा हा प्रश्न आहे। तर संघटना तयार करणे खालीलपैकी स्वातंत्र्याचा अधिकार आहे। ठीक आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे। पुढचा प्रश्न आहे 10व्या क्रमांकाचा, भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही कोणत्या प्रकारे केली जाते? तर यामध्ये आहे आपलं उत्तर ऑप्शन ए अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने भारतामध्ये राष्ट्रपतींची निवड ही केली जाते, अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने। पुढचा प्रश्न आहे 11व्या क्रमांकाचा आणि तो प्रश्न आहे, नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग हा वापरला जातो? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन बी तपकिरी हा रंग वापरला जातो। कशामध्ये? तर नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी। पुढचा प्रश्न आहे तो आहे 12व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे, महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी इचलकरंजी या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र आहे। पुढचा प्रश्न आहे 13व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे कोणत्या ठिकाणी आहे? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए पुणे या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे। पुढे बघा, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झालेला होता? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन बी शिरीष कुमार, शिरीष कुमार। ठीक आहे। पुढे आहे 15व्या क्रमांकाचा प्रश्न आणि प्रश्न आहे, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे कोणी सुरू केलेले होते? आणि त्यांचं नाव आहे आणि आपलं उत्तर आहे ऑप्शन ए महर्षी कर्वे, महर्षी कर्वे। पुढे बघा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केलेली होती? तर आपलं उत्तर आहे ऑप्शन सी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती। ठीक आहे। पुढे बघा 17व्या क्रमांकाचा प्रश्न आणि तो आहे, खालीलपैकी कोणत्या निष्क्रिय वायू नाही?
खालीलपैकी हा कोणता निष्क्रिय वायू नाही, असा हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन बी, लिथियम हा निष्क्रिय वायू नाही. ठीक आहे, लिथियम. पुढचा प्रश्न बघा, 18व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे क्षय हा संक्रमक रोग आहे आणि कॅन्सर हा कोणता रोग आहे? तर खाली इथे ऑप्शन दिलेला आहे. तर कॅन्सर जो आहे तो ऑप्शन ए असंक्रमक रोग आहे. ठीक आहे, क्षय हा संक्रमक रोग आहे आणि कॅन्सर हा असंक्रमक रोग आहे. पुढचा प्रश्न आहे, विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थांबण्यापूर्वी काही वेळ फिरत राहतो, त्यास काय म्हटलं जाते? असा हा प्रश्न आहे. तर आपलं उत्तर आहे गतीचे जडत्व. ऑप्शन डी, गतीचे जडत्व असं याला म्हटलेले जाते. विजेचा पंखा बंद केल्यानंतरही तो काही वेळ फिरत राहतो, त्यास काय म्हटले जाते? हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे आणि त्याला गतीचे जडत्व असं म्हटल्या जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 20व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि आपण तो बघणार आहोत. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रामध्ये एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पुढचा प्रश्न आहे, तर तो आहे महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे नागपूर या ठिकाणी. ऑप्शन ए, नागपूर. पेंच हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे 22व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि प्रश्न आहे राधानगरी धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर हे जे धरण आहे राधानगरी हे ऑप्शन सी, भोगावती नदीवर बांधण्यात आलेलं आहे. पुढे बघा, ग्रामगीता हा काव्यसंग्रह कोणी रचलेला आहे? तर आपलं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी हा काव्यसंग्रह रचलेला आहे. तर ऑप्शन ए. ठीक आहे. पुढे बघा, 24व्या क्रमांकाचा प्रश्न, आणि तो आहे नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हणतात, तर महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हटलं जाते? असा हा प्रश्न आहे. तर त्यांना महापौर असं म्हटलं जाते. ऑप्शन नंबर सी, महापौर. नगर परिषदेच्या अध्यक्षांना नगराध्यक्ष म्हटले जाते आणि महानगरपालिकेच्या अध्यक्षांना महापौर असं म्हटलं जाते. पुढचा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न आहे, आणि तो आहे भावार्थ दीपिका. हे जे प्रश्न आहेत ना, आपल्याला एक्झाममध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर त्यांचं नाव आहे ऑप्शन नंबर डी, संत ज्ञानेश्वर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये वारंवार विचारलेले हे जे प्रश्न आहे परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार विचारले गेलेले आहेत. आणि जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक जसं मी सांगितलं ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, आणि ही जी PDF आहेत ही तुम्हाला मिळेल. असे जे प्रश्न आहे ना, या प्रश्नाची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, कारण की आपल्याला एक्झाममध्ये असेच प्रश्न विचारले जातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि युजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, बाय बाय.